जोरदार क्लॅपिंग करणार आहोत ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅप करणार आहोत ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत ऐकायला लागलाय तुम्हा सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅपिंग करू विथ एनर्जी ड्रिंक विथ स्माइल. कोण फोटो काढला नाही काढला मला माहिती नाही, माझं माझं एनर्जी ड्रिंक माझ्या जवळ आहे. त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग, जे काढणार होते त्यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग करू. आज बिलकुल एक्सपिरियन्स कुणाचा झाला नाही आणि ऑल सगळी बच्चे कंपनी स्कूलला गेली, त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. आणि आज आपण चालू करणार आहोत आपला टॉपिक विदाउट एक्सपिरियन्स. टॉपिक आज पहिल्यांदा चालू व्हायला लागलाय कारण ऍक्च्युली आपल्याला वेळ झालाय. ओके, तर आपण सगळेजण आहाराचं व्याख्यान बघायला लागलोय. 5 तारखेपासून आपण ही व्याख्यान मला चालू केलंय. 5 तारखेपासून आपण रोज ऐकायला लागलोय, आहाराचे उद्देश ऐकायला लागलोय, आहाराचे प्रकार बघितले. त्याच्यानंतर आहाराचा आपल्या शरीर म्हणजे आपल्या दिवसभराच्या याच्यामध्ये काय रोल आहे तो आपण बघितला. त्याच्यानंतर प्रकार बघितले, त्याच्यानंतर आहारावर होणारे संस्कार बघितले, ह्या संस्कारानंतर त्याच्यासाठी वापरली जाणारी भांडी बघितली, मसाले बघितले. जुन्या ग्रंथांमध्ये काय वर्णन आहे आहाराबद्दल, खूपसं वर्णन जुन्या ग्रंथांमध्ये नाही आहे आणि काही ठराविक याच्यामध्ये आहे ते पण अगदी जुजबी आहे. खूप त्याच्यावर वर्णन केलंय असं बिलकुल नाही आहे. आणि त्याच्यानंतर आहाराच्या प्रकारामध्ये सॉरी आहाराचं जे ग्रंथांमध्ये वर्णन आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं सात्विक राजस तामस. पण आधुनिक विज्ञानाला सात्विक राजस तामस हे सिद्ध करता येतं का? बिलकुल नाही. कारण आहाराचा सात्विक आहार घेतला तर सात्विक परिणाम होतात, राजस घेतला तर राजस परिणाम होतात आणि तामस घेतला तर तामस परिणाम होतात. हे जे परिणाम आहेत ना, हे तुम्हाला फक्त अनुभवता येतात, ह्याला कुठल्याही याच्यावर सिद्ध करता येत नाहीत. आधुनिक विज्ञान आपल्याला काय सांगतंय ह्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आधुनिक विज्ञान आपल्याला सांगतंय तुम्ही जो आहार घ्यायला लागलाय या आहारातून तुम्हाला ऊर्जा भेटते. आता या ऊर्जेवरच आपल्या सगळ्या शरीराचं कार्य चालतंय. म्हणजे मी आता बोलायला लागले, हे मी बोलताना मला काहीतरी ऊर्जा लागते, माझं मेंदू विचार करायला लागलाय, काम करायला लागलाय, माझं हृदय धडधडायला लागलंय, माझं फुफ्फुस त्याच्यासाठी काम करायला लागलंय, त्याला पाहिजे तो ऑक्सिजन, नको असणारा कार्बन डायऑक्साईड बाहेर द्यायला लागले. अव्याहतपणे चालू असणारी ही आपल्या शरीरावर जी क्रिया चालू आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या ऊर्जेवर अवलंबून आहेत. आणि ही ऊर्जा मोजण्याचं एकक काय म्हणाल तर ही ऊर्जा तुम्ही काय खाता त्या प्रत्येकात ऊर्जेनं ते भरलेलं आहे. तर ही जी ऊर्जा आपल्याला काय लागते ती ऊर्जा मोजण्याचं एकक म्हणजे कॅलरीज आहे. आज कॅलरीजवर आपलं बॉडी चालत्या, पण म्हणजे ते त्या ऊर्जेवर आपली बॉडी चालत्या. पण खूप लोक फक्त कॅलरीज कॅल्क्युलेशन वर चालतात. म्हणजे तुमच्या शरीराला किती कॅलरीज लागतात इन जनरल 2100 एवढ्या कॅलरीज लागतात. ह्या 2100 कॅलरीज तुम्हाला पाऊण किलो साखरेतून मिळतात. पण पाऊण किलो साखर खाल्ली तर चालते का? नाही चालत. मग नुसताच कॅलरी कॅलरी कॅल्क्युलेशन रॉंग आहे. कॅलरीज कॅल्क्युलेशन करत असताना पोषक मूल्यांचा आपल्याला त्याच्यामध्ये पोषक मूल्य आहेत का हे बघणं खूप गरजेचं आहे. मग कॅलरी कॅल्क्युलेशन करत असताना कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव असणं गरजेचं आहे. आपल्या शरीराला लागतात काय काय कार्बोहायड्रेट्स, त्याच्यानंतर प्रोटीन, त्याच्यानंतर फॅट, त्याच्यानंतर विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर आणि वॉटर. ह्याच्यापेक्षा तुम्हाला वेगळं काहीच लागत नाही. ह्याच्यावरच आपलं शरीर चालत असतं. आणि एवढ्या कॅलरीज तुम्हाला जर घेत असताना न्यूट्रिशन फिलॉसॉफी काय सांगताय? न्यूट्रिशन फिलॉसॉफी सांगता जे कार्ब्स घेणार आहेत तुम्ही, कार्बोहायड्रेट्स घेणार आहे त्याला मराठी पिष्टमय पदार्थ म्हणतात. हे पिष्टमय पदार्थ जे तुम्ही घेता तुमच्या टोटल बॉडीला दिवसभरामध्ये जी ऊर्जा लागते त्या ऊर्जेच्या 40% हे तुम्हाला कार्ब्स पासून यायला पाहिजे. पण या कार्बोहायड्रेट्स मध्ये दोन प्रकार आहेत, एक सिंपल आणि एक कॉम्प्लेक्स, दोन प्रकार आहेत. मग आता सिंपलचा भडीमार आपण ज्यादा करतो पण कॉम्प्लेक्स आपण घेत नाही. आता हे कार्ब्स मिळतात कशापासून? द्विदल धान्य, द्विदल नाही, आपण ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ ह्यापासून जे आपल्याला मिळतं ते सगळं सिंपल कार्ब्स आहेत. ह्याच्यामध्ये थोडंसं फायबर पण असतं. पण आपण आपल्या कृतीमुळं
हे सगळं फायबर काढून टाकतो. म्हणजे चोथा जो आहे चाळल्यानंतर तो कोंडा सगळा बाहेर टाकतो आणि त्याचं जे बॅलन्स, एकच मिनिट माझं इंटरनेट बहुतेक आलं. तर असं सुमित सर माझ्या याला पोस्ट करायला लागेल. येस. ताई तुम्ही तो ऑलरेडी होस्ट आहे. ताई ऑलरेडी तुम्हीच होस्ट आहे. स्पॉटलाइट केले ताई. येस, मला ते रिक्लेम करावा लागतो आणि मग होत. ओके, चलो. जरा सगळ्यांची लई गैरसोय झाली त्याच्यामुळं, पण आजच्या व्याख्यानात मी ती पूर्ण भरून काढण्याचा प्रयत्न करेन, कारण धनार्दन व्याख्यान होऊन जाईल. ओके, चलो. तर कॉम्प्लेक्स आणि सिंपल कार्ब्स, कॉम्प्लेक्स आणि सिंपलचं बॉन्डिंग असलं तर आपल्याला, आणि सिंपल घेतलं तर काय होतं, जे काही आपण कार्ब्स खातो ना ते डायरेक्ट ह्याच्यापासून शरीरात काही बनत नाही, पण जे बनलंय त्याला ऊर्जा देण्याचं काम ही कार्ब्सच करतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे जे अवयव बनलेत त्या सगळ्या अवयवांचं कार्य चालायचं असेल तर त्याला ऊर्जा ही कार्ब्स पासून मिळते. मग हे कार्ब्स आहेत ना, हे घेताना आपण ह्याचा बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. जर का आपण सिंपल कार्ब्स फास्ट जादा घेतले, मी किती टक्के ऊर्जा लागते म्हणून सांगितलं, टोटल तुम्हाला ज्या कॅलरीज लागणार आहे त्या टोटल कॅलरीजच्या 40% ऊर्जा ही तुम्हाला कार्बोहायड्रेट्स पासून यायला पाहिजे. पण याचा बॅलन्स करत असताना नुसताच जर सिंपल कार्ब्स घेतलं तर काय होतं, नुसताच सिंपल कार्ब्स घेतलं म्हणजे आपण सगळी पीठ बनतात ना, ह्या सगळ्या पिठांचा वापर आपण जादा करतो. बघा तुम्ही जेवणाच्या ताटात काय जादा असतं, भाकरी आणि भात जादा असतो, पण ह्या भाकरी आणि भाताला काउंटर बॅलन्स करणं पण गरजेचं असतं. ज्या वेळेला हे आपण सिंपल जादा घेतो त्यावेळेला रक्तात पटकन शुगर येते, आणि रक्तात जर एकदम शुगर आली तर बॉडीमध्ये आणीबाणी निर्माण झाली असं गृहीत धरा. इन्शुलिनचं सिक्रिशन जास्त झालं, बॉडी इन्शुलिनला रेजिस्ट करायला लागले, इन्शुलिन आलंय, साखर जास्त आल्या, रक्तात साखर जास्त आली तर रक्त ठीक होतं, घट्ट होतं, मेंदू ऑर्डर करतो पटकन याचं विल्हेवाट लाव बाबा, पटकन विल्हेवाट लावायचे, पेशी घेत नाहीये, साखर उचलली जाते, लिव्हर मध्ये फॅट सेल्स मध्ये स्टोअर होते आणि उरलेली बाहेर टाकली जाते. पण पेशीला रेजिस्टन्स आलाय म्हणजे काय, जर का वांगी, मी शेतकरी आहे मग तुम्हाला उदाहरणं सगळी मी शेतकऱ्याची ज्यादा देणार. मार्केटमध्ये जर का 5 रुपये पावशेर वांगी आली तर घरात किती लोक खातात? आता बघा फ्लावरचा गड्डा एवढा मोठा मिळतोय तुम्हाला 20 रुपयाला, आणि 20 रुपये पावशेर फ्लावर झाल्यावर पावशेर वांगी जर 20 रुपयानं झाली आणि 5 रुपयानं झाली, फरक काय आहे माहितीये का? 5 रुपये पावशेर वांगी झाल्यानंतर लई खात नाही आपण, नको ते बॉडीला, ते म्हणताय नको लई पुरवठा, डोळ्याला बी वांगीच दिसायला लागलेत, घरात बी सगळी वांगी चालेत, त्यामुळं 5 रुपये पावशेर वांगी झाल्यावर एक वांग खाताना किरकिर करतात, आणि 20 रुपये पावशेर झाली तर एक वांग बास होत नाही, 2 पाहिजे असतात, 2. कारण का, मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये बॅलन्स लागतो. जर का पुरवठा वाढला तर डिमांड कमी असता, तसंच तुमचं साखर रक्तात लई यायला लागल्या तर पेशी म्हणते नको आहेत आपल्याला, सारखं सारखं किती खायचं, हे एकदमच लोड येतो, पेशी बंद, रिसेप्टर बंद, त्याच्यामुळं आपल्याला रक्तात एकदम कशी नाही साखर येईल, त्याच्यासाठी कार्ब्स मध्ये कॉम्प्लेक्सचा बॅलन्स जर आपण केला तर आपल्याला स्लो बाय स्लो एनर्जी प्रोव्हाइड होत राहते. इकडे काय आहे, मागणी तसा पुरवठा चालू झाला, एसी जेवढी मागणी करायला लागले तेवढा पुरवठा, कारण थोडं थोडं यायला लागले, थोडं थोडं आलं की मग तो जो रेजिस्टन्स आहे ना तो कमी होतो. म्हणून ऍक्च्युली त्याचा बॅलन्स पाहिजे, कॉम्प्लेक्सचा बॅलन्स पाहिजे. आता कॉम्प्लेक्स मध्ये काय बसतं, सगळं सांगितलं ना, कच्च खाता येतं ते कच्च खा, जादा भाज्या यूज करा, ज्याच्यामध्ये फायबर आहे, ज्याच्यामध्ये विटॅमिन्स आहे, ज्याच्यामध्ये मिनरल्स आहेत, आणि यांना जे
आपण फुलफिल आहे ते सगळं कॉम्प्लेक्स मध्ये बसतं. मग आपण सगळे सलाड बिलाड मी काल सांगितलं बहुतेक व्याख्यानमध्ये आम्हाला आठवड्यातनं एक दिवस ज्या दिवशी बाजार असतो त्या दिवशी आमच्या गुरुजी आम्हाला सांगायचे की तुम्ही फक्त फला म्हणजे हेच घ्या, कच्च भाज्या आणि या सगळं ताट असं इतकं मस्त असायचं. माझ्याकडे मीटिंग असली तर मी तेच द्यायचे की थोडीशी मोड, थोडस कोबी, थोडस फ्लावर, गाजर, मुळा, बीट, त्याच्यानंतर आपण जे जे सलाडला खातो ना, काकडी, टोमॅटो, इतकं क्लास ताट दिसायचं. मध्येच थोडेसे ड्रायफ्रुट्स, थोडस खजूर, 2 खजूर असं जर केलं आणि ते इंटेक केलं गेलं बघा सगळं कॉम्प्लेक्स कार्ब्स, सगळं कॉम्प्लेक्स कार्ब्सनी. म्हणून आपल्या आहारामध्ये जर विथ सलाड जेवण असेल तर ते बॉन्डिंग काय होतं, सिंपल आणि कॉम्प्लेक्स ह्या दोन्हीचा बॅलन्स होतो. ज्या वेळेला आपण कॉम्प्लेक्स कार्ब्स पहिला खातो त्यावेळेला सिंपल कार्ब्स कमी जातात. खूप लोक दंगा करतात घरातले, करणारे हे ऐकता आणि तुम्ही घरात त्या पद्धतीनं खायला लागता. रोज 2 भाकरी खाणारा माणूस 1 भाकरीवर आला की त्याची बायको आणि त्याची आई हे गोंधळ घालून टाकतात. एक न तुला काय होणार, कारण पण तो कॉम्प्लेक्स कार्ब्सच खायला लागलाय, पण ते बघत नाही. कारण आपल्याकडे पद्धत आहे कॉम्प्लेक्स कार्ब्स पोह्याच्या चमच्यानं खायचं. किती खाता कोशिंबीर पोह्याच्या चमच्यानं, बरोबर? ती पण रोज करतो का, रोज सलाड खातो का? नाही. पण एकदम सिंपल कार्ब्सचा भडीमार झाल्यामुळं हेल्थ खराब करायला लागलोय. त्यामुळे कार्बोहायड्रेट्स खूप महत्वाचे आहेत. ते फास्ट एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करतायत, पण फास्ट एनर्जी बरोबर आपल्याला त्यालाच त्याचा स्पीड जो आहे तो कसा कमी करता येईल त्याचा रोल हा कॉम्प्लेक्स कार्ब्स निभावतोय. त्याच्यामुळं डेलीच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स आपल्याला नितांत गरजेचे आहेत आणि ते आपण इनटेक करणं. आणि खूप आपल्या कॉलवर हे कार्ब्सवर आणि याच्यावर एवढे क्लास टॉपिक घेतात सगळे स्पीकर आहेत ते. त्याच्यामुळं स्टे ट्यून, कारण हे मी शॉर्ट मध्ये द्यायला लागले कारण माझ्याकडे आहाराचं व्याख्यानाची माला ही, त्याच्यामुळे याच्यावर मला अजून खूप बोलायचं आहे. तर सिंपल कार्ब्स आणि कॉम्प्लेक्स कार्ब्सचा बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला 40% एनर्जी त्यातनच यायला पाहिजे. 70-80 जर त्याच्यातनं यायला लागली, भाकरी आणि भाताचं प्रमाण जर तुमच्या ताटामध्ये वाढलं, भाज्या, सलाड, कोशिंबीर या सगळ्या डाळ, उसळ हे सगळं कमी झालं तर बॅलन्स जातो आरोग्याचा. आणि आपल्याकडे एवढे एक्सपिरियन्स बघतो आपण, एवढं सगळं झालं कारण त्यांचं ताट बॅलन्स करून दिलं आपण. आणि तुम्ही खाता त्याच गोष्टी खाणार आहे, पण त्याच्यामध्ये बॅलन्स कसं करायचं याचं टेक्निक तुम्हाला भेटतं. ओके. दुसरं ह्याच्यानंतर काय आहे, ह्याच्यानंतर आहे फॅट. आता फॅट बद्दल शेटे सर नेहमीच सांगतात की फॅटला घाबरू नका, पण पुढचं राहतं की कुठल्या फॅटला घाबरायचं नाहीये. डेली आपल्याला फॅटची नितांत आवश्यकता असते, पण हे फॅट आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होतं. मग बघा तुम्ही वजन वाढलं तर काय वाढतं, एकदा काढून घ्या पॅरामीटर्स तुमचे बॉडीचे, आरोग्याची कुंडली, तुम्हाला कळेल बॉडीमध्ये काय ज्यादा आहे. तर हे फॅट स्टोअर होतं आपलं कुठं, पाठीवर, दंडावर, मांड्यांवर, पोटावर, सगळीकडे स्टोअर होतं. मग हे एखादा दिवस नाही खाल्लं तर काही बिघडत नाही. म्हणजे आज मी फॅटचं लंघन केलंय, फॅट स्टोअर आज होणार नाही, काही फरक पडत नाही आपल्या एनर्जी मध्ये. पण एखाद्या वेळेस नाही जेवलं तर, कार्ब्स नाही घेतले तर थोडस सारखं वाटत राहतं, जेवलोच नाही, जेवलोच नाही, जेवलोच नाही. हे सारखं सारखं मन सांगत असतं की जेवलंच नाही म्हणून. पण एखादे दिवस फॅट नाही खाल्लं तर काय नाही फरक पडत. पण हे फॅट मिळतात कशातून, हे फॅट मिळतात आपल्याला दूध, दुधाचे पदार्थ, काही नट्स, याच्यामधून आपल्याला नॉनव्हेज कंटेंट्स, याच्यामधून काही नॉनव्हेज कंटेंट्स याच्यामधून आपल्याला हे फॅट मिळत असतं. पण हे फॅट घेताना त्याचा जर बॅलन्स, इथं पण ओमेगा 3, ओमेगा 6, ओमेगा 9 हे सगळे फॅट आहेत. आपण जनरली ओमेगा 6 फॅट जास्त घेतो, त्याची गरज कमी आहे. ओमेगा 3 जादा वाढायला पाहिजे, पण ओमेगा 3 चे सोर्सेस खूप महाग आहेत. हे सोर्सेस खूप महाग आहेत, आपल्याला वाटतं आपली बॉडी लई स्वस्त आहे. एकदा बॉडीवर निभावू दे तुमच्या, मग तुम्हाला सगळ्यापेक्षा सगळ्यात महाग आपली बॉडी वाटायला लागते. म्हणजे हे अनुभव घेतलाय मी, मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. एकदा स्वतःच्या बॉडीवर आलं, कॅन्सर झाल्यानंतर काय झालं असेल हे इमॅजिन पण करू शकत नाही. म्हणजे मला काय, माझ्या मनात काय काय झालं असेल
किती गोष्टी अशा निगेटिव्ह थॉट्स येतच राहतात. असं किती निगेटिव्हिटी आली असेल की एवढं म्हणजे आतनं आपण हादरून जातो. हे एकच शब्द त्याला लई योग्य आहे. कारण सगळं अस्ताव्यस्त होऊन जातं आणि मग फ्युचर काहीच दिसत नाही. ते सगळं अंधकारमय दिसायला लागतं. माहिती नाही काय होतं ते, आणि त्या वेळेला आपण सगळं करायला तयार असतो. सगळं करायला तयार असतो. पण ती परिस्थिती येऊ नये म्हणून आपण काहीच करत नसतो. त्यामुळे ओमेगा फॅट आजकाल खूप खाल्लं जातं. प्रमाणापेक्षा जास्त फॅटचा उपयोग होतोय. घरात तेलांचं प्रमाण वाढलंय. रिफाईंड तेल रॉंग. रिफाईंड तेल नाही खायला पाहिजे. फिल्टर तेल यूज करायला पाहिजे. रिफाईंड तेल ही 400+ अंश सेल्सिअसला तापून त्यात ट्रान्स फॅट तयार होत आहेत. पण लेबल वरनं सगळं मिक्सिंग ऍड होऊन आपल्याला जसं जसं रिफाईंडचा वापर, तेलाचा रेट बघतो आपण, तेलाचा रेट बघायला लागतो. आणि जर फिल्टर तेल पाहिजे, फिल्टर घाण्यावरचं असेल तर द बेस्ट. महाग आहे म्हणून जरा कमी वापरा. 300 रुपये, 310 रुपये आमच्याकडे फिल्टर तेल, शेंग तेल मिळतं. पण ते जर मिळालं तर घरात पहिल्यांदा सांगा 500 रुपये लिटर म्हणून. त्यामुळं मग हळूच 2 चमच्याच्या ऐवजी 1 चमचा टाकतात, 500चं तेल आणलंय म्हणून. त्याच्यामुळं कमी जायला पाहिजे. तेलाचा वापर हा प्रमाणापेक्षा जास्त होतो. कार्ब्स घेतलं तर 1 ग्रॅम खाल्ला तर 4 कॅलरीज मिळतात. फॅट तुम्ही 1 ग्रॅम खाल्ला तर 9 कॅलरीज मिळतात. त्याच्यामुळं पोट कशानं भरायचंय, तेल ज्यादा वापरून भरायचंय का आपण काय करायचंय हे तुमच्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळं तेलांचा वापर हा जपून करायला पाहिजे. टोटल आपल्याला जास्तीत जास्त आयुर्वेद सांगताय आपल्याला 20 ग्रॅम आपल्या याच्यामध्ये पाहिजे. मग 20 ग्रॅम जातं का हो? 1 चमचा. चपाती रोज खाणाऱ्यांचं तर काय सांगूच नका. रोज बायका आम्ही काय करतो, खुसखुशीत, तुम्हाला चिवट नको असते ना, मग घाला तेल. मग तेल घालतात, मग दुधात पण मळतात. ओके. त्याच्यानंतर मळताना चिकटायला हाताला नको म्हणून पण तेल लावतात. त्याच्यानंतर त्याच्या पोटात पण घालतात 1 चमचा. 1 चमचा 5 ग्रॅम आहे. त्याच्यानंतर एका बाजूला 1 चमचा, दुसऱ्या बाजूला 1 चमचा. 15 ग्रॅम 1 चपाती. 15 x 9 करा किती कॅलरीज. नुसतं तेल लावल्यामुळे एवढं गेलं. मग आपण किती त्याच्यावर, आणि 2 चपाती खाणारा तर बघा, 3 खाणारा दिवसभरात केवढं खाता. मग त्याच्यामुळे किती गेलं ते तेल. त्यामुळे कुठं कुठं त्याला थांबवता येईल या गोष्टी आपण करायला पाहिजे. कुठली तेल बिल हा टॉपिक इथं नाहीये. मी म्हणजे तो घेत नाहीये. मी इथं फक्त तुम्हाला एवढंच सांगायला लागले की याचा वापर गरज आहे का? 101% गरज आहे. पण गरज प्रत्येक गोष्टीची आहे, जेवढी आहे तेवढीच घ्यायला पाहिजे. टोटल तुम्हाला किती ऊर्जा लागते दिवसभरात, त्याच्या 30% फॅट मधून पण ऊर्जा भेटायला पाहिजे. पण त्या 30% मध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 सगळ्याचा तुम्ही वापर असायला पाहिजे. तुम्हाला वाटेल वरून घ्यायला पाहिजे का? नाही. जर तुम्ही कडधान्य खाल्लं तर 19 ते 43% फॅट आहे. दूध घेत असाल, दही खात असाल, ताक खात असाल, लोणी खात असाल, तूप खात असाल, तांदळाच्या जर टर्फलात, जर राईस ब्रान ऑइल आहे ना, तांदळाच्या टर्फलापासून बनतं, मग त्याच्यात पण आहे का नाही? प्रत्येक गोष्ट निसर्गाने बनवल्या त्याच्यामध्ये आहे फॅट. मग ते पण काउंट आपण करतो का? नाही करत. आपल्याला वाटतं एवढं सांगितलंय मग मी एवढं तेल खायला पाहिजे, तूप खायला पाहिजे, असं नाहीये. याच्यामुळे या सगळ्याचा उपयोग ह्या 30% मध्ये केलाय. त्यामुळे 30% एनर्जी तुम्हाला दिवसभरात लागते ती फॅट पासून भेटायला पाहिजे. कारण फॅट खूप महत्वाचं आहे. बॉडी आपल्या सगळं प्रोटेक्शन, म्हणजे मेम्ब्रेन असू दे, सेलच्या वरचं, हे सगळं प्रोटेक्ट आपले बघा. हे बॉडीला स्किन दिल्याच्या खाली एक लेअर दिली, ती फॅटची आहे प्रोटेक्शन साठी. त्याच्यामुळं फॅट महत्वाचे आहे. योग्य चांगलं फॅट घेणं पण गरजेचं आहे. ह्याच्यानंतर येतं प्रोटीन. प्रोटीन बद्दल तर तुम्ही खूप ऐकतो आपण कॉलवर. कारण का
की आपल्या पेशीला काय लागतं. आपल्या पेशीला लागतं प्रोटीन. जर आपल्याला इम्युनिटी पाहिजे, रोगप्रतिकारक शक्ती पाहिजे, तुम्हाला तुमचं ऑल ऑर्गन्सचं काम चांगलं पाहिजे, म्हणजे ओव्हरऑल बॉडीचं काम चांगलं पाहिजे, तर नितांत आवश्यकता असते प्रोटीनची. त्याचबरोबर त्याला थोडस एक्सरसाइज पण पाहिजे. पण या दोन गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत ना, ह्या आपण दोन्ही गोष्टी करत नाही. इथं जर आरोग्यासाठी व्यायाम लई महत्वाचा आहे, कुणाकुणाला माहिती नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. मग विचारा प्रश्न, आपण करतो का? तर नाही करत. का नाही करत? कारण आपले जे मसल आहेत ना, ह्या मसलला काय पाहिजे ते देईना झालोय. त्यामुळे ते मसल्स वीक राहतात आणि आपल्याला काही करावं असं वाटत नाही. मन म्हणतंय, आपल्याला बुद्धी आहे, ती बुद्धी सांगत्या, आपला आत्मा, आपला मेंदू मान्य आहे त्याला, पण आरोग्यासाठी व्यायाम खूप महत्वाचा आहे. पण का होत नाही? तर आपले मसल्सची स्ट्रेंथ कमी पडते. त्याला काय पाहिजे ते जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत व्यायाम होत नाही. आमच्याकडे वर्कआउट बॅचला 5 मिनिटं ज्याला जमत नव्हतं, तो आज 1-1 तास करतोय. तो 1-1 तास का करतोय? तर त्याच्या मसलची स्ट्रेंथ प्रोटीन इनटेक करून वाढायला लागली. त्याच्या मसलची स्ट्रेंथ वाढली म्हणून तो वर्कआउट करतोय. जे जे लोक वर्कआउट करत नाहीत ते लोक प्रोटीन इनटेक करत नाहीत. अश्विनी, उद्या तुझ्या कॉलवर लोक आहेत बघ ज्यादा. कारण का की तुम्ही काय खाता तेच कळतं. तुमच्या स्किनकडे तुमच्याकडे बघितल्यानंतर कळतं. जसं रोपाला खत घातलेलं रोप आणि विदाऊट खताचं रोप कळतं, नुसता पाण्यावर आलेलं पण कळतं. ऍज अ शेतकरी मला लगेच कळतं कुठल्या ऊसाला किती खत घातले आणि कोण शेतकऱ्यानं त्याच्या प्लॉटला खत घातलं नाही हे कळतं. तसंच आहे आपल्याला पण. आपण काय खातो हे तुमच्या चेहऱ्यावर झळकतं. तुम्ही काय मग तुमच्या कार्यात दिसणार का? नाही दिसणार. तुम्ही योगासनं करताना दिसणार, तुम्ही वर्कआउट करताना दिसणार. हे सगळ्या ठिकाणी प्रोटीनची नितांत आवश्यकता असते, कारण त्याच्यावर आपलं सेल्स डिपेंड असतात. घरात डाळी उसळीचं प्रमाण खूप कमी झालं. हे प्रोटीन मिळतं कशातनं? हे प्रोटीन मिळतं दुधाचे पदार्थ, काही नट्स, काही नॉनव्हेज घटक आणि त्याच बरोबर सगळं द्विदल धान्य आहेत, कडधान्य, ड्राय फ्रुट्स याच्यामध्ये मिळतात. आणि हे सगळं जे आहे ना याच्यातनं मिळतं, त्याचा ग्रेड हा प्रोटीनचा ग्रेडवर डिपेंड असतं. खूप लोक प्रोटीन खायला घाबरतात, कारण त्यांना वाटतं प्रोटीननं किडनी फेल होत्या. डॉक्टर फक्त गरज असते तेव्हाच प्रोटीन का देतात, कारण त्यांना वाटतं प्रोटीन खाल्ल्यानंतर किडनी फेल होत्या. आणि तुम्ही लोक पण तेच ऐकता, वाचता आणि मग हा ते 100% सत्य आहे का? 100% सत्य नाही, पण काही अंशी सत्य आहे. कुठलं? ज्या प्रोटीनचा ग्रेड हा सी आहे तो तुम्ही खाल्ला तर प्रोटीन तुमचं ते डायजेस्ट होत नाही, पेशी तुमची ती घेत नाही, उरलेलं प्रोटीन गाळायला जातच ते शरीराच्या बाहेर पडतं, कारण प्रोटीन स्टोअर करायची यंत्रणा आपल्या बॉडीमध्ये नाही. आणि आपल्या बॉडीमध्ये ती यंत्रणा नसल्यामुळं आज खाल्लं तर आज पेशीला मिळतं, उद्या नाही खाल्लं तर तुमची पेशी उद्या उपाशी असते आणि त्याच्यामुळेच तिची स्ट्रेंथ कमी व्हायला लागल्या. आरोग्य बिघडायचं मेन महत्वाचं कारण आहे की जागतिक आरोग्य संघटना WHO सांगते 87% डेफिशियन्सी आहे आपल्या प्रत्येकांमध्ये. मग आपल्याला एवढं जर कमतरता असेल तर 87% मध्ये मी तर नाहीये, मी 13% कधीच पोहोचले. ओके. आपण आपल्या खाण्यामध्ये या गोष्टी अंतर्भाव करायला पाहिजे. ज्याचा ग्रेड सी आहे, एखाद्या दिवस पिठलं एवढं खाल्लं, एक पोळी लय भारी लागत्या, मला तिथं लय भारी केल्या म्हणून एक पोळी एक्स्ट्रा खावा, तुमचं पोट गॅस धरतं का? एवढं एवढं सग ज्यादा खाल्लं तरी, कारण त्याचा ग्रेड सी आहे. मग खायला पाहिजे का नको? ज्या गोष्टी आहेत त्या तरी खा, ज्या नाही आहेत ते नंतर ऍड करा, पण आहे ते खाल्लंच जात नाहीये. आजकाल पिठलं भाकरीचे लय बोर्ड लागलेत हॉटेलला, माहितीये का? रोज संध्याकाळी पिठलं बनत होतं, रोज डाळ भात बनत होता, पापड रोज खाल्लं जात होतं, एवढे मोठे मोठे डब्बे करून ठेवले जात होते पापडाचे, तिखट सांडग्याचे एवढे एवढे मोठे असायचे आमच्याकडे. तर हे सगळं असायचं. आज गेलं, लुप्त झालं, म्हणून तुम्हाला हॉटेलला जाऊन पिठलं भाकरी खायची पाळी आली. म्हणजे भाकरी पण करत नाही, कारण रोज पोळी करतो ना, चपाती. आणि त्याच्यामुळं ह्या सगळं जेवढं तुम्ही कमी कराल तेवढ्या तुम्हाला काय वाटतंय बॉडीची रिक्वायरमेंट थांबणार आहे?
बॉडीला या सगळ्या गोष्टींची रिक्वायरमेंट करणं पण गरजेचं असतं. मग ते तुम्ही ज्ञान अज्ञान काय माहिती नाही, बॉडीला जे पाहिजे ते दिला तर बॉडी वर्क करते. इथं का लोकांचे रिझल्ट येत आहेत, तर ते रोज प्रोटीन इंटेक करतायत. कुठलं प्रोटीन इंटेक करतायत? वे सोया केसिन ह्या सगळ्याचा ब्लेंड यूज करतायत. मग या प्रत्येकाचा डायजेशन पिरियड वेगवेगळा आहे. स्लो बाय स्लो बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड केलं जातं. म्हणून या न्यूट्रिशनला वेट लॉस न्यूट्रिशन म्हणतात. कारण का की पोट हंगर सॅटिस्फॅक्शन, पण तो एक रोल नाहीच आहे याचा. तुमच्या बॉडीला स्लो स्लो एनर्जी प्रोव्हाइड होते. खाणं तुमचं प्रमाणापेक्षा जास्त होतं ते थांबतं आणि त्याच्यामुळे तुमचा वेट लॉस होतो. पण असं एवढंच नाहीये. ह्या न्यूट्रिशन मध्ये या प्रोटीनवर एवढं सगळ्या लोकांनी, आम्ही म्हणजे कंपनीनं केलाय तो पार्ट वेगळा, पण आम्ही लोकांनी पण त्याच्यावर एवढं हे केलंय. कारण का की कसं येतं, ही का थेरपी म्हणून यूज होत आहे. आज जन्माला येणाऱ्या पेशीला जर विथ प्रोटीन ती पेशी जन्माला आली तर ती हेल्दी होते, त्या ऑर्गनचं काम चांगलं होतं, ती संस्था सक्षम होते आणि ओव्हरऑल बॉडी तुमची गुड काम करायला लागते. ओके. गुळपोळी खाऊन कसं आरोग्य राखायचं? हो, गुळपोळी पण खाऊन राखायचं असतं, ते सीझनल खायचं असतं. गुळपोळी खायचं नाही असं कोण म्हंटल? थंडीमध्ये का सण आले त्याच वेळेला खायचंय ना, त्याच्यापेक्षा आधेमध्ये नाहीये. आणि गुळपोळी, आता हे उदाहरण तुम्ही मध्येच प्रश्न टाकू नका, कारण माझ्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तर आहेत. हे गुळपोळी ज्या वेळेला आपण, आता एकच उदाहरण सांगते, गुळपोळी किंवा शेंगदाण्याची पोळी. शेटे सर मला विचारले, आमच्याकडे एकटे येतात, त्यांच्याकडे तूप असतं म्हणून आम्ही विचारतो आहे का म्हणून. तर गुळपोळीवर ज्या वेळेला तुम्ही तूप टाकता त्यावेळेला त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स तुम्ही खाली आणता. पुरणपोळीवर तूप का घालून खायचं असतं? पुरणपोळी, कुठली पण पोळी विथ तूप असते. मग ती तूप घालून का असते? तर ऍक्च्युली त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खाली आणला जातो. हे कारण आहे. प्रत्येकाच्या जुनं शास्त्र आपल्याला ज्या पद्धतीनं सांगितलंय ना, आपण परत त्या पद्धतीवर आलो तर खूप क्लास हेल्थचे रिझल्ट प्रत्येकाला भेटतील. असंच मला सांगा, पुरी आणि बासुंदीमध्ये काय करणार, कसा ग्लायसेमिक इंडेक्स खाली आणणार? नाही आणता येत तुम्हाला. कारण बासुंदी एकच्या ऐवजी 2 वाटी घेता, इथं पुरणपोळीच असेल तर. म्हणजे हे पहिला जे आहे ते खूप भारी आहे. त्यामुळं प्रोटीन पासून मला विचलित करू नका प्रश्न टाकून, कारण इकडे घड्याळ 8 वाजवलं. याच्यामुळं आपल्याला ना आपल्या खाण्यामध्ये प्रोटीनची नितांत आवश्यकता आहे. जिथं जिथं मी तुम्हाला सांगितले ना, त्याचे पण ब्लेंड आहेत, त्याचा ग्रेड सी आहे, सेल्युलर न्यूट्रिशन. किती पद्धतीनं त्याला आपण चेक करून इनटेक करायला लागलोय. कारण दुनियेतली सगळ्यात बेस्ट बॉडी कुठली असेल तर आपली. आपण जर इनटेक करतोय तर ते द बेस्ट करायला पाहिजे. कारण मला स्वतःला माझी किडनी फेल झाली तर केवढा प्रॉब्लेम येईल. आता कॅन्सर मधनं आलोय, मग त्या कॅन्सर मधनं आल्यानंतर हिता आणि काय झालं तर मग त्याच्यासाठी किती अभ्यास असेल, किती गोष्टी, किती ट्रेनिंग केले असतील. त्याच्यामुळे या सगळ्यावर ही इनटेक करताना, माझा भाऊ एमडी मेडिसिन आहे, मग त्याला हे सगळं कसं किती अभ्यास करून घेतला असेल. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून, म्हणजे उडत उडतच्या बातम्यांवर माझं लक्ष नाही. कारण का की आतापर्यंतचा एवढा क्लास एक्सपिरियन्स आहे आणि माझा कॉन्फिडन्स इतका इतका आहे या प्रोटीन इंटेक बद्दल. कारण ह्याच्याशिवाय जर आरोग्य चांगलं राहणार नसेल तर आरोग्यासाठी जिथं जिथं ऍड करता येईल प्रोटीन, त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण प्रोटीन पासून 30% एनर्जी दिवसभरात जी लागणार आहे ती प्रोटीन मधनं यायला पाहिजे. मग जेवणाचं ताट आणा आता समोर आणि विचार करा की बाबा कार्ब्स किती होते, फॅट किती होतं आणि प्रोटीन किती होतं. आणि ह्याच्यामध्ये डाळी उसळी आहेत का जेवणाच्या ताटात? नाही आहेत. गेल्या पचन झालेत. घरातलं फ्रीज मधलं ज्या दिवशी भाज्या संपतात त्या दिवशी तुम्ही बरणी शोधायला जाता आत, की मूग करू का, चवळी करू का, अजून काय करू, असं जाता. आणि रोज डाळ घेणारे लई कौतुकानं सांगतात आम्ही रोज प्रोटीन खातो, रोज खातो म्हणून. तुम्हाला तुम्ही किती किलो वजनाचे आहे तेवढं ग्रॅम प्रोटीन पाहिजे. आता तुमचं वजन एक ऍव्हरेज पकडा, तुमचं वजन 50 किलो आहे. 50 किलो आले लय भेटत नाहीत आता. ओके, तरी पण असू दे, लई कमी पकडू. 50 किलो वजन आहे, तुम्हाला 50 ग्रॅम प्रोटीनची गरज आहे.
मग 50 ग्रॅम प्रोटीन खायला जर का तुम्ही कडधान्य खायचं ठरवलं तर 300 ग्रॅम खाल्ला तर त्याच्यात 90 ग्रॅम आहे, पण तुमची बॉडी 30 ते 40 ग्रॅमच घेत आहे. ओके, म्हणजे तुम्हाला जर कडधान्य खायचं असेल तर तुम्ही खाणार आहे 400 ग्रॅम, पॉसिबल आहे एकाला एकाला नाही. विचार करा जरा, शिजवा, बुट्टीतच घ्यायला लागल ते, आणि तेवढं पॉसिबल नाही आहे, ते पचवूच शकत नाही. दूध पिला, 1 ग्लास दूध, 9 ग्रॅम प्रोटीन, 50 किलो वाल्याला किती प्यायला पाहिजे? 9 × 54 1.5 लिटर. पॉसिबल आहे, पिऊ शकतो, पचवू शकत नाही. omega 6, omega 3 ह्याचा पण विचार करायला पाहिजे आपण. ह्या सगळ्या सोर्सेस बरोबर फॅट येतं. नॉनव्हेज खाणारे म्हणणार नॉनव्हेज मध्ये गुड फॅट आहे. ओके, नॉनव्हेज मधलं फॅट तुम्ही त्याला परत बनवता कसं, त्याच्यात पण असंच आहे प्रमाण. ओके, कमीच आहे, पण त्याच्या वर्ण आणि फॅट घालून घालून खाता. त्याच्यामुळे बघा त्याला बनवताना केवढं तेल. आणि कार्ब्सची 40% गरज आहे ना, ती तर 80 नाही 100% कार्ब्सच करतात. कारण नॉनव्हेज आहे म्हणून 1 भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी खातात, राईस ज्यादा खातात, म्हणजे तिथं परत बॅलन्स मध्ये गोंधळ करून टाकतो आपण. आणि ड्राय फ्रुट्स खातो आम्ही, 2 बदाम भिजत घालतात आणि 2 बदाम खातो. मी तर म्हणते ते चावायला जेवढी ऊर्जा लागते ते दाताच्या आरोग्याला सुद्धा ते बास होत नाहीत. मग आपण सगळ्या या गोष्टी प्रोटीनच्या हे आपल्याला म्हणून करावं लागतं, घ्यावं लागतं, काय असेल ते. पण प्रोटीन आपल्या बॉडीतला सगळ्यात महत्वाचं आहे आणि सगळ्यात दुर्लक्षित आहे. ते जर व्यवस्थित बॅलन्स करायला लागलो आपण तर आरोग्य आपलं पूर्णांशानं नसेना बहुतांशानं आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. ओके, मी इतनाहीच आज मी परत 5 मिनिटं ज्यादा घेतली तुमची, कारण आज वेट लॉस मॅरेथॉनचे फ्लायर्स नाहीये दाखवायचे. आपली वेट लॉस मॅरेथॉन स्टार्ट होते 16 तारखेपासून. 16 तारखेपासून काय काय लई आहेत. भाकरी खायचंय, मिक्स भाजी खायचंय, कांद्याची पात खायची आहे, त्याच्यानंतर मस्तपैकी पोळी खायची आहे. अजून तुम्ही संक्रांतीच्या तिळाच्या वड्या लई खाणार आहे. साखरवाला तर खाऊ नका, तिळगुळ ते बिलकुल खाऊ नका. घरात बनवा गुळ आणि तिळचं, पण ते पण खाणार आहे. अजून संक्रांतीला काय काय करतात मला माहिती नाही, आमच्याकडे एवढंच बनवतात. त्याच्यामुळे आणि किंक्रांतीला नॉनव्हेज खातात. बरं, जे नॉनव्हेज खात नाहीत ते थालीपीठ खातात, तळून बिळून सगळं फुगवून त्याला. त्यामुळे हे सगळं काय खाणार आहे, खाऊन घ्या. 16 तारखेला आम्ही आहोतच परत वेट लॉस मॅरेथॉन साठी. त्यामुळे ज्याला ज्याला आधीच नाव नोंदणी करून ठेवा, नंतर काही जणांना भेटत नाही. आणि ही मॅरेथॉन आतापर्यंत आमच्या लाईफ मधली सगळ्यात पॉवरफुल मॅरेथॉन का असणार आहे, कारण याचे टॉपिक लई क्लास आहे. याचा टॉपिक विजय शेट्टी सरांची तिथं व्याख्यानमाला आहे, पण जो पार्टिसिपंट आहे त्यालाच भेटेल. कारण तिथं विजय शेट्टी सरांचं रोज अर्धा तास असणार आहेत, रोज अर्धा तास. का वजन वाढतं, का कमी होतं, का त्याला तटतं, त्याला करायचं खाली असेल तर काय करायला लागेल. कारण खूप अभ्यासपूर्ण योग पंडित, योग प्राध्यापक, नॅचरोपॅथिस्ट, एवढं सगळं क्लास व्यक्तिमत्व अभ्यासू आहेत ते खूप. कारण मी तर भारती वहिनीने सांगते, आता जरा पुस्तकं उचला आणि ठेवा जरा बाजूला, एवढं असं सांगत असते. इतका अभ्यास आहे, इतका डीप अभ्यास आहे त्यांचा. त्यामुळे ना ते तुम्हाला भेटणार आहेत या मॅरेथॉनला. त्याच्यामुळे या मॅरेथॉनची व्याख्यानमाला आहे ना, ती सगळ्यापेक्षा वेगळी आहे. फक्त मॅरेथॉन वालेच. कशाबद्दल तुमच्या तोंडाला पाणी सुटायला लागलं? वरणा वांग्याची भाजी, कांद्याची पात, गाजर आणि बाजरीची भाकरी ह्याच्यासाठी, आणि खरडा, काय काय आहे बघा सगळं. मी मुद्दाम सांगायला लागले हे सगळं तुम्हाला, कारण का माहितीये का, मी म्हंटले म्हणून तोंडाला पाणी सुटले. हो तुम्हाला, वर आणि लोणी बरोबर आहे अगदी. हे सगळं ते बॅलन्स साठीच असतं. ते सगळं घ्यायचं असतं. त्या गुड फॅट मध्ये तुमचं कॅल्शियम हे होतं, सोल्युबल आहे ते कॅल्शियम, त्याच्यातच हे होऊन जातं. ओके, एवढं सगळं भारी आहे. पण एवढेच लोक कसं की आपण काम करायला पाहिजे, खूप लोकांपर्यंत द्यायला पाहिजे. उद्याला आपण बघणार आहे विटामिन्स, मिनरल्स, फायबर ह्याच्यासाठी. आणि तर त्याच्यासाठी आपण खूप लोकांपर्यंत ही लिंक पोचवा, खूप लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे.
आधा आहार आहे, त्याच्यानंतर किती वेळा खायचं, काय, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे. हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मला कितीही म्हटलं लई छान लई छान, मी काही हरभऱ्याच्या झाडावर चढत नाही. मला फक्त एवढंच वाटतं, लई छान म्हणताय ना, एक लोक सगळ्यांना मी सांगते, एक व्यक्तीला सांगा म्हणून. तुम्ही लई छान वाटायले ना, तर तुम्ही 2 लोकांना सांगा. कारण तुम्हाला जर छान वाटत असेल तर ते देणं गरजेचं आहे. ते दिल्यानंतर अजून छान वाटतं, तुम्हाला अजून छान वाटतं. ओके, चलो. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग. काय काय आज मखाना जास्त खाल्ला जातो. हो, असू दे, चांगला आहे तो, न्यूट्रिशियस आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण तो कसा खाल्ला जातो ते मॅटर करतं. ओके. तर आपण आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 5 ते 6 वर्कआउट बॅच बंद आहे, 6 ते 7 योगासनांचा वर्ग. त्यामुळे ज्याला वर्कआउट करायचंय, ज्यानं खरंच पेशीत काय तुमच्या शरीरात दम आहे, तो दाखवायचा असेल आणि तो वाढवायचा असेल, पेशीला सक्षम करायचा असेल, तर या सकाळच्या वर्कआउट बॅचवर. ओके. कारण ते एकच ठेवलंय. मागणी आणि पुरवठा मध्ये बॅलन्स केलाय आम्ही. त्याच्यामुळं बरोबर तिथं आला तर तुम्हाला भारी तुमच्या मसलची स्ट्रेंथ काय वाढत्या कशी ते पण कळेल. मग योगासनांच्या वर्गावर काय? योगासनांच्या वर्गावर पण तेच आहे. चलो, थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरिओम. उद्याला लिंक सगळ्यांपर्यंत पोहोचवा.